ठरलं तर मग या मालिकेचा 15 नोव्हेंबरचा भाग आज खूप छान दाखवला त्यांनी प्रेक्षकांनो. आज सायलीचं वर्णन तर बाबा बाबा काय काय केलंय विचारू नका. तर आता बघा हा अश्विन विचारतो मधुभाऊंना, तुम्हाला तुमच्या डोळ्यात काय स्कॅनर बसवलेत का मधुभाऊ? मग ते म्हणतात की बापाच्या डोळ्यात निसर्गतः स्कॅनर बसवलेले असतात. माझी सौ लहानपणापासून फराळ बनवते. ती 12-13 वर्षाची असल्यापासून कुसुमला बघून बघून फराळ शिकली आणि तुम्हाला सांगतो तेव्हापासून मी फक्त तिच्या हातचा फराळ खाल्लाय, बाकी कोणाच्याही हातचा खाल्लेला नाहीये. अगं बाई, सायलीचे तर चेहऱ्यावरचा हसू गायब होईना आज. इतकी हसतीये सारखी. छानच दाखवलाय प्रेक्षकांना आजचा भाग त्यांनी. कुसुम म्हणते, हो मधुभाऊंचं हे खरं आहे बरं का. त्यानंतर सायलीने कधी मला फराळ बनवू पण दिला नाही आणि कधी माझी मदत पण मागितली नाही. पण मधुभाऊ, मला सुद्धा असं बघून सांगता येणार नाही बाई, कसलं तुम्हाला कळतं सगळं. आता या कुसुमचं दुःख पहा तुम्ही आज. तर आता या कल्पनाताई म्हणतात, मधुभाऊ तुम्ही सांगा बरं ह्याच्यातले कुठले कुठले पदार्थ सायलीने बनवलेत ते. आता मधुभाऊ म्हणतात, हो त्यात काय अवघड आहे. आता बघा याचा कलर बघा, आता या चकल्या बघा, या चकल्याचे काठ एकदम एकसारखे आहेत, म्हणजे ह्या चकल्या माझ्या साऊने बनवलेल्या आहेत. आता बरोबर ओळखतात मधुभाऊ सगळे पदार्थ. आता सगळ्यांना बाई आश्चर्यच वाटतंय. आता मधुभाऊ म्हणतात, आता ती तिकडची करंजी बघा बरं, ती टम्म फुगलेली आहे, म्हणजे ती करंजी सुद्धा माझ्या साऊनेच बनवलेली आहे. आणि हे बेसनाचे लाडू हे तर साऊनेच बनवलेले आहेत, कारण बेसनाच्या लाडवावरती अर्धा बदाम लावायची पद्धत आहे ना, ही माझ्या साऊचीच आहे. आणि खरंय ना प्रेक्षकांनो, प्रत्येकाची ना पदार्थ बनवण्याची एक स्टाईल असते. त्या स्टाईलवरनं आपल्याला कळतं बरोबर की हा पदार्थ कोणी बनवलाय, आणि चवीवरनं सुद्धा आपण गेस करू शकतो. तसंच मधुभाऊंनी गेस केलाय. प्रतापरावांना फार आश्चर्य वाटतंय. मग आता हे मधुभाऊ पुढे म्हणतात, चिवडा तर काही साऊच्या हातचा वाटत नाहीये, तिने हा बनवलेला नाहीये. आता प्रतापराव म्हणतात, अरे वा, कमाल आहे बाबा मधुभाऊ, तुम्ही तर खरं डिटेक्टिव्ह असायला हवं होतं. आता मधुभाऊ म्हणतात, अहो बाप आहे मी, एवढं तर मला कळणं आवश्यकच आहे ना. सगळेजण खुश आहेत, पण अस्मिता मात्र खरंच खूपच विघ्न संतोषी दाखवली. ती विचार करते, 1.5 वर्ष जेलमध्ये राहिले, नको तिथे डोकं चालवतायत, त्यात कसलं आश्चर्य आहे एवढं, असं ती मनातल्या मनात. मधुभाऊ म्हणतात, माझ्या साऊचं आणि माझं रक्ताचं नातं जरी नसलं ना, तरी आमच्या दोघातले बंध रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट आहेत. आता ही सायली मधुभाऊंच्या खांद्यावर पुन्हा एकदा डोकं ठेवते. आणि आता या दोघांचं म्हणजे इतकं छान हे बघून अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलंय, कारण सायलीच्या डोळ्यात आलं ना म्हणून. आता चैतन्य बघा अर्जुनला कसा एक्सपोज करतो. आता चैतन्य म्हणतो, काय ना, आपण जांभई दिली की समोरच्याला कशी जांभई येते, हो की नाही, तसे आता सायली वहिनीच्या डोळे पाणवलेत की नाही, लगेच अर्जुनच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय बघा. अर्जुन म्हणतो, काय रे चैतन्य तू. सायली आता अशी जरा लाजते. छान दाखवलाय आजचा भाग त्यांनी प्रेक्षकांनो. प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे बाबा असं असायला हवं. अरे मधुभाऊ कसं सायलीच्या मनातलं ओळखतात, तसं तुला पण सायलीला ओळखायला हवं, म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल. आता कोणी कोणी काय काय बोललं ना प्रेक्षकांनो मध्ये मध्ये, की ही सायली आपली अशी लाजत असते, मुरडत असते. आता ही बॅक टू नॉर्मल झालेली आहे, कारण हिच्या मनासारखं झालंय, मधुभाऊ सुटलेत. तर अर्जुन बघा आता तिचं काय कौतुक करतो. अर्जुन म्हणतो, मी सुद्धा सायलीच्या मनातलं सगळं ओळखतो, मला तर दिवाळीच्या सगळ्या पदार्थांमध्ये सायलीच दिसतीये. आता अश्विन म्हणतो, काय, अरे काय सांगतोस दादा, अरे प्रेम आंधळं असतं हे ऐकलं होतं मी, म्हणजे दिवाळीच्या फराळात तुला सायली वहिनीचा चेहरा दिसतोय, मग आता लवकरात लवकर तू सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घ्यायलाच पाहिजे. सगळेजण हसायला लागतात. आता लगेच अश्विन म्हणतो, डॅड अहो लावू का मी कॉल, आता जरा अवघड झालंय. मग आता कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, तुला फराळात आणि सायलीमध्ये काय साम्य दिसतं ते कळू तरी दे आम्हाला. हा प्रश्न बरोबर केला कल्पनाताईंनी. मैत्रिणींनो, नवऱ्याने एवढं कौतुक केलं तर घळा 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 डोळ्यातून पाणी येलो. अरे बापरे, हे सगळं मालिकेतच दिसू शकतं. म्हणजे इतकं ओव्हर मालिकेतच दिसणार आहे. आता अर्जुन बघा बाई काय कौतुक करतो सायलीचं. तो म्हणतो, मम्मा सायलीनं या चिवड्यासारखी इंटरेस्टिंग आहे, तिच्यासोबत घालवलेला सगळा क्षण इंटरेस्टिंग असतो, कधीच बोर होत नाही सायली सोबत. चिवडा कसा बऱ्याच गोष्टींचा मिक्सचर असतो, तसंच सायलीच्या पर्सनॅलिटीला बरेच शेड. आता ही करंजी बघ मम्मा, सायली सुद्धा
या करंजीसारखी खूप डेलिकेट आहे, वरून खुसखुशीत पण मनातून खूप गोड. मनातनं नेहमी काळजीपूर्वक हाताळावी ना अगदी अशी. आणि ही चकली चकलीसारखी तिखट सुद्धा म्हणता येईल सायली. तिच्या माणसांना कोणी त्रास दिला ना तर या चकलीच्या काटे बाहेर आलेच म्हणून समजा. आता अर्जुनच्या प्रत्येक वाक्यावर सायली लाजते, मुरडतीये. पण आता एवढं कौतुक अस्मिताला काही सहन होत नाहीये. तिला हे सगळं सायलीचं कौतुक पचतच नाही. आता अस्मितामध्ये बोलते, अरे बाबा अर्जुन, ते लाडू तेवढे राहिलेत, आता त्या लाडवाबद्दलही सांगूनच टाक. मधुभाऊ, कल्पनाताई बाकीचे सगळे कौतुकाने बघतायत बर का अर्जुनकडे, पण फक्त ही कुसुम आणि ही अस्मिता दोघी जणी बघा. प्रेक्षकांना मजा आली आहे आजचा भाग बघताना. म्हणजे असं जे असे डाय हार्ड फॅन आहेत ना या मालिकेचे, त्यांना असं खूप भारी वाटतं हे सगळं बघायला लागले की. तर आता ही अस्मिता याला टोमणं मारते, लाडवाबद्दल सांगूनच टाक. आता हा खरंच सांगतो, हो येस लाडू, हे लाडू आहेत ना, नाही त्या लाडूवरती जो अर्धा बदामचा तुकडा आहे ना, त्या तुकड्यामुळे त्या लाडूची सुंदरता वाढली आहे. तसंच सायलीमुळे या घराची सुंदरता खूप वाढली आहे. आणि सायली या मोतीचुराच्या लाडवासारखी स्पेशल सुद्धा आहे. आता सायली त्याच्या प्रत्येक वाक्यावर लाजतीये बरं का. आता अर्जुन म्हणतो, हा लाडू कसा आपल्याला अलगद हँडल करावा लागतो तसं सायलीचं सुद्धा आहे. सायलीला सुद्धा खूप प्रेमाने हँडल करावं लागतं. बाबा थोडक्यात सांग ना, तिचा मूड सांभाळावा लागतो तुला. ते नाही सांगत येतो. म्हणजे ठीक आहे प्रेक्षकांनो, तो हे सगळं तिच्या प्रेमात बोलतोय, पण सायलीला न कळण्या इतपत ती खुळी नाहीये. पण एवढं सगळं झाल्यावर या दोघांना काही समजत नाही. आता एवढी हिंट देतोय अर्जुन, तरी पण सायलीला काही कळेना. आज पुसलं बाबा तिने पुन्हा एकदा नाक. हिला नाक पुसायची खूपच सवय आहे. म्हणजे असं हॅबिट असते ना एखाद्याला, असं नाकावरून हात फिरवायची तसं. आता कुसुम हे सगळं बारकाईने ऐकत असते. कुसुमचा चेहरा बघा. आता प्रतापराव म्हणतात, वा अर्जुन, काय कमालीचं बोललास रे तू, वा 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 कमाल. आता अस्मिता म्हणते, झालं का आता सायलीचं कौतुक पुराण, आता मी झोपायला जाऊ का नको. अश्विन म्हणतो, ए अस्मिताई, तू सुद्धा ना सेम या लाडवासारखीच आहे बरं का. आता अस्मिता म्हणते, ए अश्विन म्हणजे गोल ना. आता अश्विन म्हणतो, हो अगं अस्मिता ताई, म्हणजे तुझे गाल आहे ना असे दोन दोन लाडू इकून इकून ठेवल्यासारखे ना, असे फुगलेले असतात, गोल गरगरीत पण रागाने. आता सगळ्या अस्मिताची टर भारी उडवतात. अर्जुन म्हणतो, नाही रे अश्विन थांब, अरे अस्मिताई तू लाडवासारखीच आहेस, अगदी गोल गरगरीत, फक्त मेथीच्या लाडवासारखी आहे. आता अस्मिता म्हणते, काय डॅड बोला ना याला काही, किती चिडवतायत मला. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या सगळ्यांची दिवाळी अशी गेट टुगेदर मध्ये मस्त चालू आहे. आता बघा प्रेक्षकांनो, थोड्या वेळात येतात पूर्णाजी. पण आता या प्रियाने एवढा तमाशा लावलाय, कारण की तिला काही करून यांच्या घरात एंट्री घ्यायचीच आहे बरं का प्रेक्षकांनो, म्हणून चालू आहे हे सगळं. रविराज म्हणतात, तन्वी तुझी चूक गंभीर होती, माझी मुलगी म्हणून तुला शिक्षा नाही झाली, इतर कोणी असतं तर जेलमध्ये गेला असतं आतापर्यंत. प्रिया म्हणते, मग टाका ना तुम्ही जेलमध्ये मला. बाबा तुम्ही ना आता तेच करा. बाबा नाहीतर एक काम करता का, तुम्ही ना मला मारूनच टाका. तसंही इथे माझ्यावरती प्रेम करणारं कोणीच नाहीये. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, हिने चूक केलीची केली आणि पुन्हा एवढा त्रास देते या सगळ्यांना. आता या प्रतिमा त्या बिचाऱ्या कसं तरी करून बघतायत तिच्याकडे, म्हणजे त्यांना कसं तरी होतंय. आता प्रिया म्हणते, इथे माझं कोणी नाहीये, मला माहितीये, कोणालाच माझ्याबद्दल आपुलकी नाहीये, मी आश्रमातच बरी होते, माझे आई वडील असूनही मी पोरकी आहे, मी खूप एकटी आहे. आता असं रडते रडते आणि निघून जाते बरं का खोलीमध्ये. आता ही सुमन ओरडते, अगं तन्वी थांब ना. पण ती काही थांबत नाही. मग आता सुमन म्हणते, भाऊजी अहो गेल्या वेळेस सारखं काही जीवाचं बरं वाईट तर नाही ना करून घेणार आपली तन्वी. आता लगेच नागराज म्हणतो, अगे सुमन सणासुदीचे दिवस आहे, जरा शुभ बोल ना. अगं असं काही करणार नाही ती. रविराज म्हणतात, हो सुमन, ती असं काहीही करणार नाहीये, तिने केवढी मोठी चूक केली आहे ना तिला चांगलं माहिती आहे. चिडेल आणि होईल नंतर शांत, तुम्ही लक्ष देऊ नका कोणी. आता रविराजांना वाटतं ही काही बोलणार नाही. पण आता नागराज मनात विचार करतो, हे असं भडकून या मूर्ख प्रियाला काय मिळणार आहे. ही दादा जर अजून भडकला ना तर हातात जे आहे ते निघून जाईल. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, प्रिया हा सगळा तमाशा ना या सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी करतीये. पण आता पुढे बघा, ते रविराजांनी हिचा भारी पचका केलाय. आता पुन्हा एकदा सुभेदारांचं घर दाखवलंय. आणि आता मधुभाऊ म्हणतात, खरंच मला खूप छान वाटलं तुमच्या घरी येऊन, इतका वेळ माझा आनंदात गेला, आता मात्र मला निघायला हवं.
सायली म्हणते निघायला हवं एवढ्यात. नाही मधुभाऊ. आता कल्पनाताई म्हणतात अहो काहीतरीच काय मधुभाऊ, अहो तुम्ही आता कुठेही जायचं नाहीये हा. तुम्ही आणि कुसुमताई दिवाळीचे 4 दिवस आता इथेच राहायचंय. अर्जुन पण म्हणतो हो इथेच राहायचंय तुम्ही. आता या अस्मिताला झालाय त्या गोष्टीचा त्रास. आता मधुभाऊ म्हणतात हे बघा लेकीच्या घरचा पाहुणचार बापाने जास्ती दिवस घ्यायचा नसतो. लेकीचा सुखी संसार डोळ्यात साठवायचा आणि लवकरात लवकर निरोप घ्यायचा. येतो हा मी. आता ही कुसुम म्हणते माझं घर म्हणजे मधुभाऊंचंच घर आहे ना. मग अर्जुन म्हणतो अहो मधुभाऊ पण हे तुमचंच घर आहे. मधुभाऊ म्हणतात नाही जावाई बापू, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण खरं सांगू का आता मला निघायला हवं. आता मधुभाऊ पटकन त्यांची पिशवी घेतात आणि निघायला लागतात. म्हणजे कुसुमने घेतलीये पिशवी. मग सायली म्हणत असते थांबा ना मधुभाऊ, नका न निघू, माझं मन नाही भरलंय हो. तुमचे मांडीवर डोकं ठेवून मला झोपायचंय, तुमचे पाय दाबून द्यायचेत, नका ना जाऊ. मधुभाऊ म्हणतात साऊ बाळा नको ग मला गळ घालूस, मला जाऊ दे बाळा. यांचा निरोप समारंभ चालू असताना पूर्णाजीने अशी एकदम डॅशिंग एंट्री घेतली बरं का. आता अर्जुन, आता असं म्हटल्यानंतर सगळेचे सगळे वर बघतात तर आधी सगळ्यांचे चेहरेच फ्लॅश आउट केलेत त्यांनी. अश्विन, प्रतापराव, विमल, कल्पनाताई सगळेचे सगळे बघायला लागतात पूर्णाजीकडे. अस्मिता खुश होऊन म्हणते पूर्णाजी आलीस तू, पूर्णाजी, असं करून ही ती पूर्णाजी जवळ जाते आणि आता म्हणते ये ना पूर्णाजी, चल चल. पूर्णाजीची बॅग धरते आणि समोर आणते. आता पूर्णाजी म्हणतात काय रे अर्जुन, आपल्या घरी कोण पाहुणे आलेत हे मला तू सांगितलं नाहीस. आता अर्जुन काही बोलणार तेवढ्यात मधुभाऊ हात जोडून पूर्णाजीच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात मी आता निघतच होतो. पण पूर्णाजी आता असं दाखवतात की त्या खूप चिडलेल्या आहेत. पूर्णाजी म्हणतात कोणीतरी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल का. आता सगळेजण पूर्णाजीकडे बघायला लागतात. पूर्णाजी म्हणतात आपल्याकडे कुठले पाहुणे आलेत हे कोणी मला का नाही सांगितलं. काय रे प्रताप, काय ग सायली. आता सायली म्हणते पूर्णाजी अहो यांनी आज मधुभाऊंना जामिनावर सोडून आणलंय. मधुभाऊंना टेन्शन येतं ना, अरे बापरे आता काय पुढे तमाशा. आता पूर्णाजी लगेच म्हणतात इथे येण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाहीये ह, पण निघालात कोणाच्या परवानगीनं. आता मधुभाऊ म्हणतात म्हणजे. आता पूर्णाजी म्हणतात अन्नपूर्णा सुभेदारांचे व्याही घरी आलेत आणि ते देखील दिवाळीच्या दिवशी. आता सगळ्यांना कळतंय की आपल्या पूर्णाजी शांत झालेल्या आहेत, त्यामुळे सगळेजण आनंदाने पूर्णाजीकडे बघायला लागतात. आता पूर्णाजी म्हणतात माझ्या व्याह्यांचा आदर सत्कार झाला नाही हे शक्य नाहीये. पण अस्मिताचा चेहरा पडतो ना आणि कुसुमचा सुद्धा. कुसुम म्हणते व्याही. मग आता पूर्णाजी म्हणतात का ग कुसुम, तुला एवढं का आश्चर्य वाटलं. अगं हे सायलीचे मानस पिता आहेत, म्हणजे अर्जुनचे सासरेच नाही का. अनावधानानं माझ्याकडून ह्यांचा मागच्या दिवाळीमध्ये अपमान झाला. आता त्यांनी तो सीन दाखवलाय पूर्ण की पूर्णाजीने या म्हणजे मधुभाऊंना बोललेले असतात ना त्या मागच्या दिवाळीत की तू गुन्हेगाराला का घरी आणलंस, हे माझं घर म्हणजे काय तुला जेल वाटलं का वगैरे वगैरे बरंच काही बोललेले असतात ना त्या. मग अर्जुन म्हणत असतो अगं असं का बोलतेस पूर्णाजी, गुन्हेगार नाहीयेत ते, सायलीचे बाबा आहेत. मग आता या पूर्णाजी ओरडतात हे तुझं कोर्ट नाही अर्जुन, हे आपलं घर आहे, आपल्या घरात मला कोणीही खुनी आणि दरोडेखोर नको आहेत. आता तो सीन त्यांनी पुन्हा रिक्रिएट केलाय तिथे. आणि मग पूर्णाजी म्हणतात त्या सगळ्या गोष्टीचा प्रायश्चित्त करायची संधी आज देवाने मला दिली आहे. बरं झालं अस्मिताने मला फोन करून सांगितलं की तुम्ही इथे आलायत म्हणून. प्रतापराव म्हणतात अच्छा, म्हणजे पूर्णाईच्या अचानक येण्यामागे अस्मिताची करामत आहे तर. आता अस्मिता लगेच कावरं बावरं तोंड करून घेते हा ते आपलं असं सहज. आणि आता बघा प्रेक्षकांनो सायली खूप खुश होऊन जाते हा. आता या पूर्णाजी चक्क हात जोडतात आणि म्हणतात मधुभाऊ मी गेल्या वर्षीच्या दिवाळीत जे काही केलं त्याबद्दल मला माफ करा हं. मधुभाऊ म्हणतात नाही हो नाही, अहो असे हात जोडू नका, तुम्ही माझ्यापेक्षा मानाने खूप मोठे आहात. आता पूर्णाजी म्हणतात तुम्ही मला माफ केलं मी तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही ही दिवाळी आमच्या घरात राहून काढाल. आता पूर्णाजी एवढं बोलल्यानंतर भरून आले डोळे कुसुमचे आणि सायलीचे सगळ्यांचे. आता पूर्णाजी म्हणतात लेकीच्या सासरी हक्कानं 4 दिवस राहून ही दिवाळी साजरी करायची आहे बरं का तुम्हाला. करणार ना मधुभाऊ. आता मात्र सगळेजण खुश झालेत बरं का. पण आता अस्मिता मनात विचार करते पूर्णाजी मी तुला यासाठी नव्हतं बोलवलं, हे फासे उलटे कसे काय पडले. आता मधुभाऊंच्या डोळ्यात आलंय पाणी. ते म्हणतात
तुम्ही मनाने फार विशाल आहात हो. मी तुमचा अपमान कसा करेल? तुमच्या नातवाने 1.5 वर्षानंतर मला मोकळं आभाळ दाखवलं. तुम्ही मला व्याहाचा मान दिला. मधुभाऊ फार खुश झालेत हा. आणि आता पुढे म्हणतायत ते, तुमच्या आज्ञेचा मान तर मला राखायलाच हवा. मधुभाऊ पूर्णाजीचा शब्द डावलू शकले नाही आणि त्यांनी पण आता हात जोडून पूर्णाईचे आभार मानलेत आणि ते तयार झालेत बरं का तिथे राहायला. आता पुढचे सगळे एपिसोड मस्त आणि धमाकेदार असणारे, यात शंका नाहीये प्रेक्षकांनो बरं का. मजा येणार आहे बघायला तुम्हाला. आता इकडे बघा, यांची दिवाळी बिचाऱ्यांची दहशतीतच चालली आहे. रविराज आपले दरवाजा ठोठवताय, ए बाई तन्वी दार उघड ग. अगं काय चाललंय तुझे हे सगळं? उघडते की नाही दार? किती नाटकं करणार आहेस? बस झाले नाटकं. आता ही इकडं दातोट खाते बर का, तो नाटकं म्हणतात ते तेव्हा. आता म्हणते, बाबा तुम्हाला ही नाटकच वाटणार हो. तुम्हाला काय प्रत्येक वेळेला माझी चूक दिसते. मी असं का वागते असं तुम्ही कधी मला समजूनच घेत नाही बाबा. तुम्ही असंच करता नेहमी. सगळ्या सुभेदारांनी मिळून मला फसवलंय बाबा. त्याचं काही नाही वाटत तुम्हाला? साखरपुड्याच्या दिवशी तो अर्जुन सायली सोबत लग्न करून आला, तुम्ही नव्हता का तिथे? आता रविराज म्हणतात, ए बाई तन्वी झालं ना आता ते जुनं, तू दार उघड ग. आता ही विचार करते काय बोलावं पुढे, काय बोलावं. मग म्हणते, बाबा बाबा जखमा कधी जुन्या होत नसतात आणि प्रेम तर कधीच जुनं होत नसतं. बाबा तुम्ही मला समजून घेण्याच्या ऐवजी कायम न मला दोषीच ठरवता. या प्रतिमा त्या म्हणतात, ए बाई अगं ए तू बाहेर ये तन्वी, अगं बाहेर ये, आपण बोलू. पण ही लगेच म्हणते, नाही नाही मी येणार नाही, अजिबात बाहेर येणार नाही मी. इथे कोणीच नाहीये माझं, मी एकटी आहे या घरामध्ये. मला वाटलं होतं की माझे आई बाबा मिळालेत मला, पण कसलं काय नाही कसलं काय. जे त्यांच्या मुलीची पाठीशी उभे नाही राहू शकले ते बाबाच कसले. म्हणजे हिने काय म्हणजे कमाल दाखवत आहे प्रेक्षकांना. ही एवढा तमाशा करते जसं काही त्या रविराजांचाच गुन्हा झालाय. आता ते रविराज म्हणतात, अगं तन्वी अगं काय ग हे, मी तुझ्या चुका दाखवल्या म्हणजे मी तुझा बाप नाहीये का? अगं कुठलाही बाप असंच करेल ना ग. अगं असं काय करती ग बाई तन्वी तू? त्या प्रतिमा त्या पण म्हणतात, अगं ए तन्वी बाई दार उघड न ग. आता रविराज म्हणतात, उघड ग दार बाई तन्वी, तुला माझी शपथ आहे. काय दिवाळीला बिचाऱ्यांच्या घरात तमाशा अवघड आहे बाबा. आता ते जेव्हा म्हणतात तुला माझी शपथ आहे, तेव्हा लगेच प्रियाचा चेहरा आतून खुलतो. हे सगळं ती मुद्दाम करते प्रेक्षकांनो यांना टॉर्चर करायला. पण आता ही जेव्हा एक्सपोज होईल ना प्रेक्षकांनो, तेव्हा अशी मार खाणार आहे ना की बघा. आता इकडे बघा, सुभेदारांचा सीन पुन्हा दाखवलाय. आता हे कल्पनाताई म्हणतात, मधुभाऊ आता तुम्ही कुठेही जायचं नाही. अहो पूर्णाई तुम्ही वेळेत आलात. केव्हाच मधुभाऊंना सांगतोय आम्ही जाऊ नका जाऊ नका, पण आमचं ऐकतच नव्हते ते. आणि एक कुसुम तू सुद्धा जायचं नाहीस कुठे, नाहीतर सायलीचा जसा कान पिळते ना तसा कान तुझा सुद्धा पिळेल. प्रेक्षकांनो ही कुसुम थोडी चैतन्याच्या वयाची दाखवली असती ना तर भारी झालं असतं. म्हणजे चैतन्याचं आणि तिचं लग्न वगैरे असं दाखवलं असतं त्यांनी तर आणखीन छान वाटलं असतं. म्हणजे यांची लव्ह स्टोरी फुलली असती. पण कुसुम जरा जास्ती वयस्कर दाखवली त्यांनी यामध्ये. असो, तर आता ही कुसुम खूप भारावून जाते आणि म्हणते, ठीक आहे ना, अहो असं हक्काने कान पिळणारं माणूस नशिबाने लागतो. आता तुम्ही एवढा आग्रह करतायत तर कसं काय जाणार ना आम्ही. मी पण राहते दिवाळीची, आता राहू ना असं ती मधुभाऊंना विचारते. मग सायली म्हणते, हो राहा. आता या प्रियाने दरवाजा उघडला बरं का फायनली. रविराज म्हणतात, अगं तन्वी अगं काय ग हे, काय अवस्था तुझी बाळा, अगं नाही बघवलं जात ग तुझ्याकडे. आता ही प्रिया म्हणते, बाबा पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर चिडचिड केलीच ना. आता लगेच रविराज म्हणतात, अगं तन्वी असं काय करतेस ग, सुभेदारांच्या घरामध्ये तुझाच अपमान नाही झाला ग, माझा सुद्धा अपमान झाला ग तिथे. बरोबर आहे ना यांचं पण प्रेक्षकांनो. आता ते म्हणतात, मी तोंडावर बोललो नसेल तरी मला लाजेनं त्यांच्या समोर मान खाली घालावी लागली ना, ते पण फक्त तुझ्यामुळे ग तन्वी. अगं किती वेळेला तुला मी समजावून सांगितलं ग, का नाही सुधारत तू स्वतःला. प्रिया म्हणते, बाबा असं काय करता हो, मी प्रयत्न करतेय ना, पण मला ना त्या घरात परत पाऊल ठेवता येणार नाही. ही खूप मोठी शिक्षा आहे हो बाबा. आता या प्रतिमात्याला कळतं बरं का हिचा तमाशाचा मोटिव्ह काय होता. प्रिया म्हणते, बाबा माझी सगळी माणसं आहेत तिथे, मामा मामी अस्मिता अश्विन,
का तर म्हणे चुकून माझा तोल सुटला म्हणून. नाही नाही बाबा, ही माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे. रविराज म्हणतात, आता कोणत्या तोंडाने तिथे जाऊ आणि त्यांना म्हणू माफ करायला म्हणून. आता प्रिया म्हणतात, असं काय करता बाबा, अहो दिवाळीच्या दिवशी मी माझ्या माणसांना भेटायचं पण नाही का, त्यांचा आशीर्वाद पण नाही घ्यायचा का, त्यांनी मला कायमचं घराबाहेर ठेवावं, इतकी क्रूर आहे का हो मी. आता या रविराजांनी त्यावेळेला हो असं म्हणायला पाहिजे होतं, पण ते नाही म्हणले. त्यांनी डोक्याला हात मारून घेतला नेहमीप्रमाणे. ही लगेच ओढणी लावते नाकाला आणि रडायला लागते. पण प्रतिमा त्याच्या लक्षात येते प्रेक्षकांना हळूहळू, कारण काय आहे ना, माणसं जरा वेगळ्या पॉइंटने विचार करतात आणि बायका जरा वेगळ्या पॉइंटने विचार करतात. तसं या प्रतिमा त्यांना लक्षात यायला लागले हळूहळू, कुछ तो गडबड है दया, असं काहीतरी चालू आहे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय मला. तर आता बघा ही विमल काय म्हणते सायलीला, अहो सायली ताई रडायचं थांबा ना, आता थांबतायत तुमचे मधुभाऊ इथे. अर्जुन आता गंमत करतो सायलीची. सायलीला म्हणतो, सायली तुला माहितीये का तू आता कशी दिसतीये. जेव्हा 3-4 वर्षाची मुलगी नर्सरीमध्ये असते ना, म्हणजे तिचे बाबा जेव्हा तिला शाळेत सोडून निघतात ना घरी जायला, तेव्हा ती मुलगी कशी रडते, अगदी तशी रडतेस तू. फक्त ना पाठीवरती स्कूल बॅग नाहीये आणि युनिफॉर्मवर सेफ्टी पिन लावायचा तो रुमाल असतो ना, तो तेवढा नाहीये. सगळेजण सायलीला हसायला लागतात. आता मधुभाऊ म्हणतात, आता या क्षणी जर मला कोणी विचारलं आदर्श नवरा कसा असतो, तर मी सांगेल ज्या क्षणी बायकोच्या डोळ्यात पाणी येतं आणि जेव्हा नवरा तिला पटकन हसवतो, तोच असावा आदर्श नवरा. म्हणजे हेच काम आत्ता माझ्या जावई बापूंनी केलंय बरं का. मग प्रतापराव म्हणतात, अहो माझा मुलगा आहे तो आहेच आदर्श नवरा. आणि मग काय, सगळ्यांचा आनंदी आनंद चेहऱ्यावर दिसतोय. मधुभाऊ म्हणतात, जावई बापू आयुष्यभर असेच राहा. आता हा अर्जुन म्हणतो, म्हणजे काय मधुभाऊ, आम्ही आयुष्यभर असेच सोबत राहणार आहोत. आणि सायली त्याच्याकडे पटकन बघते. आता अजूनही हिला कळलेलं नाहीये, काय करावं बाप्पा, काही समजत नाही. आता विमल म्हणते, वहिनी मी पाहुण्यांची खोली साफ करून येते. आता ही सायली म्हणते, पूर्णाजी मी तोपर्यंत मधुभाऊंना आमची खोली दाखवून येऊ का. मग पूर्णाजी म्हणतात, अगं जा ना सायली, पण आता त्या पूर्णाजीच्या पाया पडाव का काय, त्या बिचाऱ्या दिवाळीच्या आल्या, एवढं त्या मधुभाऊंना थांबवलं. सायली गेली विसरून त्या मधुभाऊ आल्याच्या आनंदात. आता ती मधुभाऊंना वर खोलीत घेऊन जाते आणि प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतं. आता अर्जुन विचार करायला लागतो, मधुभाऊ परत आल्यानंतर मिसेस सायली निघून जातील, ही माझ्या मनातली भीती खरी ठरेल का. आता काय होईल माहिती का प्रेक्षकांनो, या अर्जुनला आता टेन्शन आलेलं आहे, सायली जाते का काय. पण आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये करार होईल की मधुभाऊ निर्दोष सुटेपर्यंत आपण सोबत राहू. असं राहता 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 ते कायम सोबतच राहणार आहेत. मग आता पुढच्या भागात बघा प्रेक्षकांनो, आता जसं अर्जुनने सायलीचं कौतुक केलं, तसं पुढच्या भागात सायली अर्जुनचं कौतुक करत असते मधुभाऊंकडे. मधुभाऊ हे ना सगळ्या नात्याचं मिश्रण आहेत बघा. कधी आई बनून मला माया लावतात, कधी वडील बनून माझं रक्षण करतात. माझ्या डोळ्यात ते कधीच पाणी येऊ देत नाही बरं काय मधुभाऊ. मग आता मधुभाऊ म्हणतात, माझ्या लेकीनं नशीब काढलं, अर्जुनराव तुमच्यासारखा नवरा माझ्या सायलीला मिळाला. मग अर्जुन म्हणतो, नशीब तर मी काढलंय मधुभाऊ, मला सायलीसारखी बायको मिळाली. आणि दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. काय वाटतं प्रेक्षकांनो, यांचं प्रपोज होईल का. प्रिया यांच्या घरात एंट्री घेणारे हे मात्र खरंय, कारण तमाशा सगळा त्याच्यासाठीच चालू आहे तिचा. तर आता येणारे पुढील भाग इंटरेस्टिंग असणार आहे, यात शंकाच नाहीये. प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. आपण त्याआधी LP आणि घरोघरी ऐकायला विसरू नका माझ्या आवाजात. आणि कसा वाटला भाग कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.